अनघाचा संसार वरवर पाहता खूप सुखी होता. तिचा पती आदित्य एका मोठ्या IT कंपनीत कामाला होता. पण या सुखाच्या मागे एक अशी किनार होती जी कोणालाही दिसत नव्हती. अनघाची आई सुलोचनाबाई साताऱ्यात राहत होती. अनघाच्या लग्नाचा 10वा वाढदिवस जवळ येत होता. त्या निमित्ताने सुलोचनाबाईंनी तिला फोन केला. अनघा, कशी आहेस ग? अगं, तुमच्या लग्नाचा वाढदिवस येतोय आणि तुझी सासू कावेरीबाई अजूनही तुझ्या नणंदेकडेच कशी? काही बिनसलं तर नाही ना? सुलोचनाबाईंनी काळजीने विचारले. त्यांच्या मते अशा शुभप्रसंगी घरातील थोरा मोठ्यांचे आशीर्वाद असणे सर्वात महत्त्वाचे होते. ज्यांच्या आशीर्वादाने हा संसार उभा राहिला त्या सासूबाईंची काहीच खबरबात नव्हती. अनघा थोडी चिडतच म्हणाली, आई, काय सांगू तुला? त्यांना आपल्या मुलीचंच घर जास्त आवडतं. वर्षभरापूर्वी बाबा गेले, त्यानंतर ते कशाबशा 6 महिनेच इथे राहिल्या. मग दररोज काही ना काही कुरबूर सुरू झाली. आता तर ते कोल्हापूरला ताईंकडेच असतात. सुलोचनाबाईंना हे ऐकून वाईट वाटले. त्या म्हणाल्या, अगं, पण आदित्यशी बोलून त्यांना परत का नाही आणलं? मुलगा आणि सून म्हणून तुमचं काही कर्तव्य आहे की नाही? अनघाने विषय टाळण्यासाठी उत्तर दिले, आई, भाऊ अमेरिकेत असतो. तुला सुनेचं सुख मिळत नाही कारण वहिनी तिथेच राहते. तू आपला मुलगा सुखी राहावा म्हणून हे सगळं सहन करतेस ना? मग माझ्या सासूबाईंना का समजवत नाहीस? तू सोडून दे त्यांचं. तू येणार आहेस ना ते सांग. तुझ्याशिवाय हा सोहळा पूर्ण होणार नाही. सुलोचनाबाई म्हणाल्या, मी तर येणारच आहे, पण मला एकदा तुझ्या सासूबाईंशी बोलायचं आहे. तू मला तुझ्या नणंदेचा म्हणजे मानसीचा नंबर दे पाहू. मी विचारपूस तरी करेन. नाहीतर त्या म्हणतील की व्याही असून साधी विचारपूस देखील केली नाही. अनघाने नाईलाजाने मानसीचा नंबर दिला. दुसऱ्या दिवशी सुलोचनाबाईंनी मानसीला फोन लावला. बोलता बोलता फोन कावेरीबाईंकडे गेला. सुलोचनाबाई म्हणाल्या, व्याहीजी, आम्हाला विसरलात की काय? मुलगी प्रिय असतेच, पण म्हणून मुलाला सुनेला असं वाऱ्यावर सोडणं बरं नव्हे. वडीलधाऱ्यांच्या सावलीतच कुटुंब वाढतं. कावेरीबाईंचा आवाज कातर झाला होता. त्या म्हणाल्या, अहो सुलोचनाबाई, माझा आशीर्वाद तर नेहमीच त्यांच्यासोबत आहे. पण जिथे आपला स्वाभिमान जपला जात नाही तिथे राहून काय उपयोग? मी मानसीकडे सुखात आहे. सुलोचनाबाईंना काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं. त्यांनी अधिक खोदून विचारल्यावर कावेरीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी सांगितले की कशा प्रकारे अनघा त्यांना घरातील कामावरून स्वयंपाकांवरून टोमणे मारायची. एके दिवशी अनघाच्या मैत्रिणी घरी आल्या असताना अनघाने कावेरीबाईंना सर्वांसमोर अपमानित केले आणि त्यांना नोकरांच्या खोलीत राहण्यास सांगितले. हे ऐकून सुलोचनाबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. सुलोचनाबाईंनी ही सर्व हकीकत आपले पती विनायकराव यांना सांगितली. विनायकराव संतापले. ते म्हणाले, ज्या आईने रक्ताचं पाणी करून मुलाला वाढवलं तिला वृद्धापकाळात नोकरांच्या खोलीत राहायला सांगणं हा तर गुन्हाच आहे. अशा मुलीच्या घरी मी पाऊलही ठेवणार नाही. 2 दिवसानंतर सुलोचनाबाईंनी अनघाला फोन केला आणि तिला चांगलेच धारेवर धरले. अनघा, तू जे काही सासूबाईंसोबत केलंस ते ऐकून मला तुझी आई म्हणून घ्यायला देखील लाज वाटते. विचार कर, तुझा भाऊ आणि वहिनी जर मला अमेरिकेत नोकरांसारखं वागवू लागले तर तुला कसं वाटेल? तू आज जे पेरत आहेस उद्या तुझी मुलंही तेच बघून तसंच करतील. उद्या तू सासू होशील तेव्हा तुझी अवस्था काय होईल याचा विचार केला आहेस का? अनघाने सुरुवातीला स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. आई, त्या खूप जुन्या विचारांच्या आहेत. स्वयंपाकघरात पसारा करतात. स्वयंपाकघरातील पसारा साफ करता येतो अनघा, पण मनावर झालेली जखम कधीच भरून येत नाही. सुलोचनाबाई कडक शब्दात म्हणाल्या, जर तुला खरंच पश्चाताप होत असेल तर आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांची माफी माग आणि त्यांना सन्मानाने घरी घेऊन ये. नाहीतर मी आणि तुझे बाबा तुझ्या लग्नाच्या वाढदिवसाला येणार नाहीत. अनघाला आपली चूक उमजली. तिने आदित्यशी चर्चा केली. आदित्य म्हणाला, मला हे सगळं माहीत होतं, पण तू आईशी इतकी वाईट वागायचीस की मला तुला काही बोलण्याची भीती वाटायची. आईला इथं जे प्रेम मिळालं नाही ते तिला मानसीकडे मिळत आहे. अनघा आणि आदित्य कोल्हापूरला गेले. अनघाने कावेरीबाईंच्या पाया पडून ढसाढसा रडत माफी मागितली. आई, मला माफ करा. मी चुकले. मी केवळ स्वतःचा विचार केला. माझ्या मुलांवर चुकीचे संस्कार होत होते हे मला आईने समजावून सांगितलं. प्लीज घरी चला.
कावेरीबाईंनी आपल्या नातवांना जवळ घेतलं, पण त्या म्हणाल्या, बाळा, मी तुला माफ केलं आहे. माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमीच असेल. वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मी नक्की येईन, पण आता मी मानसीकडेच राहणार आहे. ज्या घरात माझा अपमान झाला तिथे पुन्हा राहणं माझ्या स्वाभिमानाला पटणार नाही. मुलगी आणि मुलात मी कधीच भेदभाव केला नाही, पण जिथे मला शांतता मिळेल तिथे राहण्याचा मला अधिकार आहे. अनघाने खूप आग्रह केला, पण कावेरीबाई आपल्या निर्णयावर ठाम होत्या. त्यांनी शिकवून दिले की नाते टिकवण्यासाठी प्रेमासोबतच सन्मानाची देखील गरज असते. अनघा घरी परतली. ती एक वेगळी स्त्री होऊन तिला समजले होते की भाग्य म्हणजे केवळ पैसा किंवा ऐश्वर्य नव्हे, तर आपल्या माणसांचा सन्मान राखणे हेच खरे भाग्य आहे. मोठ्यांचा सन्मान हाच घराचा खरा दागिना असतो. आपण जसे वागतो तसेच संस्कार आपल्या पुढच्या पिढींवर पडत असतात. कावेरीबाईंनी जो निर्णय घेतला तो योग्य होता का? त्यांना आपल्या सुनेकडे परत जायला हवे होते का? मित्रमैत्रिणींनो, तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.